अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुलदेवीची ओटी कशी भरायची, किंवा आता आपल्या चैत्र नवरात्र चालू आहे आणि आपण आपली देवीची सेवा करतो आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला अष्टमी किंवा नवमीला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे। तर अष्टमीला तुम्ही भरू शकता किंवा नवमीला पण भरू शकता। अष्टमीला देवीचाच वार आहे, मंगळवार, आणि किंवा नाही भरणं झाली तर तुम्ही नवमीला पण भरा, कारण कोणाला अडीअडचणी वगैरे असतात त्याच्यामुळे, किंवा ह्या नवरात्रामध्ये तुम्ही कधीही भरू शकता। तर ओटी कशी भरायची, तुम्हाला मूळ स्थानी आता सहसा जाणं तर मुश्किल आहे कारण गर्दी खूप असते, पण तुम्हाला शक्य जर झालं देवीनं बोलवलं तर तुम्ही तिथे जाऊन पण देवीची ओटी भरू शकता। किंवा आपले देवीचं स्थान असतं, इथे जवळपास कुठे असेल तुमच्या देवीचं स्थान तर तिथे पण जाऊन तुम्ही देवीचं दर्शन किंवा ओटी भरू शकता। त्याच्यानंतर घरामध्ये आपल्या कुलदेवी असतेच, तर घरामध्ये पण आपल्या देवघरामध्ये पण देवीची ओटी तुम्ही भरू शकता। त्याच्यानंतर ती ओटी भरल्यावर ती ओटी तशीच ठेवायची आणि नंतर जेव्हा तुम्ही मुख्य पीठावर जाता तेव्हा तिथे ती ओटी न्यायची, थोडीशी त्याच्यात वाढ करायची आणि तिथे पण जाऊन मग तीच ओटी तुम्ही देवीला अर्पण करायची, देवीची ओटी भरायची। पण देवीची ओटी भरते वेळेस त्यात काय काय सामान लागतं किंवा कसं लागतं त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। देवीची सेवा करायची आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला देवीची ओटी पण भरायची आहे। पण बऱ्याच जण महिला काय करतात की ओटी भरते वेळेस काही त्यांच्याकडून चुका होतात आणि मग जे करतो ते सगळं आपलं पाण्यात जात असतं, किंवा आपल्याकडून चुका जर झाल्या तर मग कुठे ना कुठे आपली ती पूजा किंवा ती सेवा आपली अधुरी राहत असते आणि मग तिचं अधुरच फळ मिळत असतं। तर देवीची ओटी भरते वेळेस तुम्हाला प्रॉपर तरीकेनंच भरायची आहे बघा, यथाशक्ती भरा। तुम्हाला असं नाही की कोणी केलं म्हणून मी करणार, तसं काहीच करायची गरज नसते, कारण आपली आई असते ती आणि आई मुलांना सांभाळूनच घेत असते, त्याच्यामुळं थोड्याफार तुमच्याकडून हे झालं तरी ती सांभाळून घेईल। पण बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपण घरातल्या जी देवीला जी ओटी भरतो आणि ओटीमध्ये जे आपण पातळ आपण ज्याला म्हणतो, किंवा आपण साडी किंवा नाटी, त्याला आपण पातळच म्हणत असतो। देवीची जी ओटी भरण्यासाठी आपण जे साडी नाटी आणत असतो त्याला पातळ म्हणत असतो, ते पातळ आपण देवीला चढवायचं असतं। पण ते काय करतो आपण आपल्या घरातलं आपण नेत असतो। घरातलं म्हणजे आपल्याला एखादं लग्नी आलेलं आहे, कोणीतरी आपल्याला ते नेसवलेलं आहे आणि मग आपण ते घरात वापरायला म्हणजे आपण स्वतः ते काढतच नाहीये किंवा आपण दुसऱ्याला देत नाही आणि ते घरात पडून राहिलं तर मग आपण तेच उचलतो देवीच्या ओटीमध्ये आपण ते ठेवत असतो। ही चूक तुम्हाला करायची नाहीये। तुम्ही स्वतःला जर साडी तुम्हाला घालायची तर तुम्ही बघूनच घालताना नीट नाटकी चांगली आहे, तुम्हाला आवडली तरच घालताना ती। तर देवी आपल्या आईला आपण साडी घरातली पडलेली आपण देतोय, तर हे फार चुकीचं आहे, ही चूक तुम्हाला करायची नाहीये। स्वतः पातळ कपड्याच्या दुकानात तुम्ही गेलात, तुम्हाला पातळ जर तिथे म्हटलं तर आम्हाला देवीची ओटी भरायची आम्हाला पातळ द्या, ते बरोबर पातळ देतात। ते मस्त हिरव्या कलरचं लाल कलरचं कोणत्याही कलरचं आणा, पण जास्त करून हिरवा किंवा लाल कलर आणा। त्याच्यानंतर ते आणायचं, त्याच्यात मस्त गोल्डन कलरची जरी असली पाहिजे, काठ असली पाहिजे, असं आणायचं। ते आणलं की त्याच्यामध्ये पीस असतं, कारण असं सगळ्या साड्यामध्ये पीस येतात, तो पीस असेल तर ठीक आहे, नाहीतर मग घरातला पीस त्याच्यावर एखादा ठेवायचा। ते पातळ घ्यायचं, त्याच्यावर तुम्ही थोडेसे तांदूळ टाकायचे, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या कोणतेही शुभ काम, आपले कोणतेही पूजापाठ करायचे असेल तर आपण अक्षदा आपण अख्खे तांदूळ वापरत असतो, कारण ते शुभ असतात। तर ते ओटीमध्ये ठेवायचे, गहू ठेवायचे नाही, तांदूळ ठेवा, सहसा अख्खे तांदूळ ठेवा, तुटके फुटके ठेवू नका, तांदूळ ठेवायचे। त्याच्यामध्ये तुम्हाला खारीक, खोबरं, हळकुंड हे 5 फळ जे असतात ते ठेवायचे आहे। टिकली, बांगडी ते पण ठेवायचं आहे, बांगड्या 5 बांगड्या ठेवू शकता, किंवा आपण दोन हातात 5-5 घालतो तर 10 पण बांगड्या, 1 डझन बांगड्या ठेवल्या तरी चालतं किंवा 5 ठेवल्या तरी चालतं। तर 5 बांगड्या हिरव्या कलरच्या बांगड्या ठेवा। त्याच्यानंतर तुम्हाला एक श्रीफळ ठेवायचं आहे, कारण श्रीफळ अतिशय महत्त्वाचं आहे, ते विसरू नका। श्रीफळ ठेवायचं, काळ्या मण्याची जी पोत असते ती पोत पण तुम्हाला ठेवायची आहे बघा, यथाशक्ती। परत मी तुम्हाला सांगते, यथाशक्ती तुम्हाला ओटी भरायची आहे। कोणी कोणी सोन्याचं छोटं छोटं मंगळसूत्र करतं, जोडे विरोधे पण चांदीचे करतात। तुम्हाला जर होत असेल, तुमची जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही अवश्य करू शकता, कारण आपल्या आईची ओटी आपण भरतोय
तर केलं तर चांगलंच आहे, पण नसेल तर तुम्ही साधं पण आणू शकता मार्केटमधून. एक मस्त काळ्या मण्याची पोत आणायची, विरोधी आणायची, जोडे आणायचे. त्याच्यानंतर गजरा टाकायला विसरू नका. देवीला मस्त गजरा मोगऱ्याच्या फुलाचा भेटला तर गजरा टाका त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला 5 फळं, आपण जे म्हणतो ना, हे दुसरे 5 फळं, सफरचंद, डाळिंब, हे असे 5 फळं जर भेटले ते पण तुम्ही ओटीमध्ये देवीच्या ठेवा. त्याच्यानंतर आता एक श्रीफळ घेतलं तर दुसरे 4 फळं घेतले तरीही चालतं. तर असे फळं पण तुम्ही ते ओटीमध्ये ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्हाला ओटीमध्ये 1 रुपयाचं नाणं पण ठेवायचं आहे. 11 रुपये वगैरे असं नाही ठेवायचं, 1 रुपया, फक्त 1च रुपया टाकायचा. त्याच्यानंतर कापूर, जो आपण देवाला कापूर जाळतो, तो पण कापुराची एखादी वडी तुम्हाला ओटीमध्ये ठेवायची आहे, अजिबात विसरू नका. त्याच्यानंतर हळदी कुंकाचे जे छोटे करंडे येतात ते पण ठेवा. किंवा एक पेपर घ्यायचा, त्याच्यामध्ये एक हळदीची आणि कुंकाची पुडी करायची, ती त्या ओटीमध्ये टाकायची. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवीच्या ओटीमध्ये आपण जे हे सगळं सामान जे टाकलेलं आहे ना, हे तुमची जी घरी देवी आहे त्या देवीला तुम्हाला ओटी भरायची आहे. तर ती ओटी कशी भरायची हे सगळं सामान घेतलं. त्याच्यानंतर पुरणाचा नैवेद्य पण तुम्ही करू शकता. पुरणाचा नैवेद्य करून देवीची ओटी, नैवेद्य दाखवून देवीची ओटी भरायची. कारण आपण आपल्या आईची ओटी भरतो, त्याच्यामुळे कानकसर अजिबात करायची नाही. बघा, आपली कुळ आपलं सांभाळत असते ती, आणि आपण तिला जर प्रसन्न जर ठेवलं तर आपल्या घरामध्ये कोणती अडचणी, कोणते संकट येत नाही. आपल्या मुलाबाळाचं रक्षण करत असते. आपल्या घरावर कोणतं संकट ती येऊ देत नसते. आपल्या घरात कोणते शुभ काम असेल तर त्याच्यामध्ये ती अडचणी येऊ देत नाही. तुम्ही स्वामींची सेवा करा, तुम्ही इतर कोणत्याही देवाची सेवा करा, पण कुलदेवीची जर नाही केली तर मग इतर देव तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तुम्हाला मुख्य पीठावर जाणं होत नाही, तुम्ही घरी पण तुम्ही भरा. तर आपण सगळं हेच केलं, ओटीचं सामान घेतलेलं आहे तर ते घ्यायचं. त्याच्यानंतर त्या ओटी सामाने बघा, बरेच जण त्याच्यामध्ये छोटासा आरसा टाकतात, त्याच्यावर छोटासा एक फणी, आपण म्हणजे त्याला म्हणतो, ती फणी टाकायची. हे पण तुम्ही टाकू शकता. म्हणजे मेकअपचं सामान आपण घेतो, जो शृंगार आपण जे करतो, त्याच्यामध्ये नेलपेंटची बाटली आली, त्याच्यानंतर बरेचसं असं सामान जे असतं ना मेकअपचं, आपण ते पण तुम्ही टाकू शकता. लिपस्टिक, नेलपेंट, मेहंदीचा कोन, त्याच्यानंतर सिंदूर, त्याच्यानंतर टिकली टाकली किंवा नाही टाकली तरी चालते, कारण आपण कुंकू टाकलेला आहे. त्याच्यानंतर छोटासा आरसा, छोटीशी फणी, हे पण तुम्ही टाकायचं. पण तुम्ही जर घरी जर ओटी भरत असला तर मग हे नाही टाकलं, नुसतं ओटी सामान घेतलं तरी चालतं. पण तुम्ही मुख्य पीठावर जाताय, तुम्ही तुमची तुळजापूरची देवी आहे, तुम्ही तुळजापूरला जाताय, तर मग हे पूर्ण सामान, जे 11 शृंगार असतात देवीचे, ते पूर्ण सामान टाकून देवीची ओटी भरायची. कारण पुढच्या वेळेस आपण कधी येतो, आपल्याला देवी आपली कधी बोलवते, काय बोलवते, त्याच्यामुळे जाता वेळेस प्रॉपर तिकडे नेत्या वेळेस तुम्ही पूर्ण सामान टाका. त्याच्यानंतर आपण देवीची ओटी भरतो. तर देवीला नैवेद्य तुम्ही दाखवायचा, जो तो गोडधोडाचा पुरणाचा केला तर अजून चांगलं, पूर्ण वारणाचा नैवेद्य आपण म्हणतो तो करायचा. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा, देवीची ओटी भरायची, देवीची आरती करायची. आणि ओटी भरते वेळेस काय करायचं, एक ताट किंवा प्लेट, आपण जे पातळ आणलेलं आहे किंवा जी साडी आणलेली आहे ती जशी मार्केटमधून आणली, तिची घडी उकलली अशी नाही करायची, थोडीशी तिला उकलायचं. त्या पातळाला हळदी कुंकू द्यायचं. त्याच्यानंतर ती पूर्ण ओटीला हळदी कुंकू द्यायचं. त्याच्यानंतर एखादं ताट ठेवायचं देवीसमोर किंवा एखादी मोठी प्लेट काही ठेवायचं. ती सगळं ओटीचं सामान त्या प्लेटमध्ये ठेवायचं. आणि पुन्हा थोडीशी बाजूला तांदूळ घ्यायचे आणि ते तांदळाने परत देवीची ओटी भरायची. म्हणजे 2दा-3दा ते तांदूळ ते ओटीमध्ये टाकायचे. अशी आपण देवीला ओटी भरायची. किंवा असं नाही करायचं सगळं सामान घेतलं आणि एकदाच ठेवून दिलं, तसं नाही करायचं. पूर्ण घेतलं तिथं ठेवलंय, पण थोडेसे तांदूळ घेऊन आपण ते देवीच्या ओटीमध्ये टाकायचे. अशी देवीची तुम्हाला प्रॉपर ओटी भरायची आहे. आणि घरी जर भरली तर मुख्य पीठावर जेव्हा जातात बघा, तुम्ही घरी ओटी भरली देवीची, देवीला प्रार्थना करायची, तुझ्या मूळ स्थानी पण आता आम्हाला लवकर बोलव. आणि नंतर मग तिकडे गेल्यावर मग ती पूर्ण ओटी घ्यायची, थोडीशी त्याच्यामध्ये वाहळ टाकायची काहीतरी, आणि नंतर मग तिथे जाऊन ती ओटी देवीची भरायची.
तर अशी ही देवीची ओटी तुम्हाला भरायची आहे ह्या चैत्र नवरात्रीमध्ये. अष्टमीला मंगळवारी पण भरू शकता, देवीचा वार आहे, चांगला वार आहे. नंतर मग नवमीला पण भरू शकता. काही कारण अडीअडचण असतील, काही गावी गेलेला असतात, मासिक धर्म आलेला असेल, काही अडीअडचण जर असेल तर नवमीला भरली तरी चालते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.